पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या माध्यमातून भाजप आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विक्रोळीतून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोची सुरुवात होणार आहे, तर पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शोच्या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचं देखील सांगितलं जातं। तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर थोड्याच वेळामध्ये मुंबईतील रोड शोच्या माध्यमातून भाजप आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विक्रोळीतून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। तर आपण पाहतोय की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अनिश्चित काळासाठी ही मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत। तर विक्रोळीतून पंतप्रधान मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शोच्या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे। जब हमने देखा कि किस तरह से लोकहित और जनहित से जुड़ी तमाम योजनाओं का लोकार्पण किया गया द्वारा, और ये जो प्रधानमंत्री के आने से तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या माध्यमातून भाजप आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे। ढोल ताशाच्या गजरात मोदींचं जोरदार स्वागत होणार आहे। विक्रोळीतून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोची सुरुवात होणार आहे। तर मोदी यांच्या या रोड शोच्या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे मेट्रो सेवा देखील अनिश्चित काळासाठी आज बंद असणार आहे, त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ढोल ताशा डीजे आणि लेझिमच्या तालावर मोदींचं स्वागत करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात मोदींचा रोड शो देखील सुरू होणार आहे। तर या रोड शो साठी मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या जोरदार शक्ती प्रदर्शनातून त्यानंतर मोदी हे मुंबईकरांना संबोधित देखील करतील। तर आज जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांचं होणार आहे। या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि विक्रोळीतून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। तर पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शोच्या मार्गातील वाहतूक मध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सीमा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या माध्यमातून भाजप आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच सीमा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे आहेत। मात्र या क्षणाला गोविंद तुपे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात गोविंद यांच्याकडे। गोविंद, आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये मोदींचा रोड शो सुरू होणार आहे। या क्षणाला तुम्ही मुंबईतल्या कुठल्या भागात आहात आणि त्या ठिकाणी काय वातावरण आहे?
मुंबईतल्या LBS मार्गावर उभा आहे आणि ज्या ठिकाणी अशोक मिल जी आहे LBS मार्गावरची त्या ठिकाणावरून मोदींचा रोड शो सुरू होणार आहे। मी वातावरण आपल्या कॅमेरामॅनला दाखवू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात LBS मार्गावरील जे लोकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते आहे। दोन तर्फाचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। एका रस्त्याच्या बाजूला मोदींचा जो शो आहे रोड शो आहे तो होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत आहे। वारकरी असतील, त्याचबरोबर ढोल ताशा पथकाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी बॅनर असतील, पोस्टर असतील ते घेऊन या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणावरून हा रोड शो होणार आहे त्या ठिकाणी एक मोठा स्टेज उभा करण्यात आलेला आहे आणि त्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे। या पुतळ्याला अभिवादन करून मोदी जे आहेत ते आपल्या रोडची पुढचा जो रोड शो आहे ते करतील। परंतु एकंदरीतच हा सगळा जो माहोल आहे या ठिकाणी संपूर्ण मोदींचे बॅनर पोस्टर घेऊन जे आहेत ते लोक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतं आहे। वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी मोदींच्या रोड शोसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याच रोड शोमध्ये शिवसेनेचे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी गटाचे जे पदाधिकारी असतील तेही मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतं आहे। खास करून कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मोठींचे छोटे छोटे बॅनर्स किंवा या ठिकाणी पोस्टर, त्याचबरोबर यांचं जे कमळ चिन्ह आहे त्याचे जे पोस्टर आहेत ते घेऊन हे सगळे जे लोक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गोविंद, आपण पाहतो या ठिकाणी मोठे पदाधिकारी आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत, तर मतदार वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र काही वेळापूर्वी जे व्हिज्युअल्स तुम्ही दाखवले त्यामध्ये लहान मुलं देखील पाहायला मिळाले। त्या लहान मुलांच्या नेमकी मोदींसंदर्भातल्या काय भावना आहेत? आपण काही मुलांशी बोलणार आहोत की नक्की त्यांच्या काय भावना आहेत, काय भावना आहेत तुमच्या मोदींची बद्दल? पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय, काय भावना आहेत? भावना देशाचे यशस्वी पंतप्रधान आज मुंबईला रोड शो निमित्त येतात आहे। सर्वांना आनंद उत्साह आहे आणि 4 जूनला कमळ खेळणार आहेत। साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी सर्व उत्सुक आहेत। तुमच्या काय भावना आहेत? आज मुलुंडमध्ये एक दिवाळी आज साजरी होत आहे। या निमित्ताने नरेंद्र मोदी साहेबचा जो रोड शो आहे त्या निमित्ताने आणि सर्व पब्लिक एवढी खुश आहे। आज रोडवर सगळे आपल्या आपल्या परीने उतरलेले आहेत साहेबांचं दर्शन घेण्यासाठी, साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी। एकंदरीतच काय तर सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मोदींना भेटण्यासाठी हे सगळे लोक आल्याचं कार्यकर्ते सांगतायत। आणि खास करून एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते आहे, जे आबालवृद्ध असतील किंवा छोटी बालकं असतील, मोदींचा कुठेतरी करिश्मा असेल तो त्यांना पाहण्यासाठी काही मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आल्याचे पाहायला मिळतं। आणि दोन्ही रस्त्याच्या बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून मोदींचा जो या ठिकाणी ओपन गाडीतून जो रोड शो होणार आहे, जेणेकरून लोकांचा आय कॉन्टॅक्ट होईल मोदीजींशी, अशा पद्धतीची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि संपूर्ण जो मार्ग आहे, ज्या मार्गावरून मोदीजींचा हा रोड शो होणार आहे LBS मार्गावरून, हा संपूर्ण मार्ग बंद करण्यात आलेला आहे। एका साईडवर रोड शोचा त्यांचा जो तापा आहे तो जाईल आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी लोक या ठिकाणी मोदीजींशी लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठीचा हा उत्साह तुम्ही या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आमचे प्रतिनिधी सीमा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद।